विषय विज्ञान प्रकरण 17 मानवनिर्मित पदार्थ. प्रश्न 1. दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेल्या असतात? लाकूड, काच, प्लॅस्टिक, धागे, माती, धातू, रबर. प्रश्न 2. निसर्गनिर्मित पदार्थ कोणते? लाकूड, खडक, खनिजे, पाणी. प्रश्न 3. मानवनिर्मित पदार्थ कशाला म्हणतात? नैसर्गिक पदार्थांच्या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. प्रश्न 4. मानवनिर्मित पदार्थ कोणते? काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी. प्रश्न 5. लाकडी खुर्ची कोणत्या पदार्थापासून बनते? लाकूड. प्रश्न 6. कंगवा कोणत्या पदार्थापासून बनते? प्लॅस्टिक. प्रश्न 7. प्लॅस्टिक म्हणजे काय? अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवार्किकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक होय. प्रश्न 8. प्लॅस्टिकचे विभाजन कशाच्या आधारावर केले जाते? उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर. प्रश्न 9. प्लॅस्टिकचे किती प्रमाणात विभाजन केले जाते? 2. प्रश्न 10. थर्मोप्लास्टिक कशाला म्हणतात? ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक म्हणतात. प्रश्न 11. थर्मोप्लास्टिकची उदाहरणे कोणती? पॉलिथिन, पीव्हीसी. प्रश्न 12. पॉलिथिन व पीव्हीसीचा उपयोग कशासाठी होतो? खेळणी, कंगवे, प्लॅस्टिकचे ताट, द्रोण बनवण्यासाठी. प्रश्न 13. थर्मोसेटिंग प्लॅस्टिक कशाला म्हणतात? ज्या प्लॅस्टिकला एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्यास थर्मोसेटिंग प्लॅस्टिक म्हणतात. प्रश्न 14. थर्मोसेटिंग प्लॅस्टिकचा उपयोग कोणता? घरातील विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण. प्रश्न 15. टिंबटिंब गंजत नाही, प्लॅस्टिक गंजत नाही. प्रश्न 16. प्लॅस्टिकवर कशाचा परिणाम सहजासहजी होत नाही? हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. प्रश्न 17. प्लॅस्टिक कशाचे दुर्वाहक आहे? उष्णता आणि विद्युत. प्रश्न 18. प्लॅस्टिक वाहून नेण्यास सोयीचे का आहे? वजनाने हलके असल्यामुळे. प्रश्न 19. पॉलिव्हिनाइल क्लोराईड पीव्हीसी चा वापर कशासाठी होतो? बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी बनवण्यासाठी. प्रश्न 20. पॉलिस्टायरीन पीएस थर्मोप्लास्टिकचा वापर कशासाठी होतो? रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्णरोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी, वस्तूंची संरक्षक आवरणे उदाहरणार्थ सीडी, डीव्हीडीचे कव्हर इत्यादी. प्रश्न 21. पॉलिइथिलीन पीई थर्मोप्लास्टिकचा उपयोग कशासाठी होतो? दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप इत्यादी बनवण्यासाठी. प्रश्न 22. पॉलिप्रोपिलीन पीपी थर्मोप्लास्टिक चा उपयोग कशासाठी होतो? लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे बनवण्यासाठी. प्रश्न 23. थर्मोसेटिंगचे प्रकार कोणते? 1. बॅकेलाइट, 2. मेलेमाइन, 3. पॉलियुरेथेन, 4. पॉलिइस्टर. प्रश्न 24. बॅकेलाइटचा उपयोग कोणता? रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी बनवणे. प्रश्न 25. पॉलियुरेथेन चे उपयोग कोणते? सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट्स इत्यादी बनवण्यासाठी. प्रश्न 26. मेलेमाइनचा उपयोग कोणते? कपबशा, प्लेट, ट्रे यासारख्या गृहोपयोगी वस्तू, विमानाच्या इंजिनचे काही भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे. प्रश्न 27. पॉलिइस्टरचे उपयोग कोणते? तंतुकाच बनवण्यासाठी वापर, लेझर प्रिंटर्सचे टोनर्स, कापड उद्योग इत्यादी. प्रश्न 28. विघटनशील पदार्थ कशाला म्हणतात?
काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, त्यांना विघटनशील पदार्थ म्हणतात. प्रश्न 29. अविघटनशील पदार्थ कशाला म्हणतात? काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, त्यांना अविघटनशील पदार्थ म्हणतात. प्रश्न 30. अविघटनशील पदार्थ कोणता? प्लास्टिक. प्रश्न 31. पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक कोणते? प्लास्टिक. प्रश्न 32. प्लास्टिकचा उपयोग कशासाठी केला जातो? आरोग्य सेवा क्षेत्रात, जसे की सिरिंज बनवण्यासाठी इत्यादी. प्रश्न 33. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी कशापासून बनवलेली असतात? प्लास्टिक पासून. प्रश्न 34. वाहनांचे वरकड्यांपासून संरक्षण करण्यासाठी गाडीवर कशाचे कोटिंग लावण्यात येते? टेफ्लॉनचे. प्रश्न 35. टेफ्लॉन हा एक टिंबटिंबचा प्रकार आहे, प्लास्टिकचा. प्रश्न 36. प्लास्टिकचे प्रकार किती आहेत? 2000 पेक्षा जास्त. प्रश्न 37. भिंगे कृत्रिम दात बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर होतो? पॉलीॲक्रिलिक. प्रश्न 38. भाजीच्या विघटनाचा कालावधी किती? 1 ते 2 आठवडे. प्रश्न 39. सुती कापडाच्या विघटनाचा कालावधी किती? 1 वर्ष. प्रश्न 40. लाकडाचा विघटनाचा कालावधी किती? 10 ते 15 वर्ष. प्रश्न 41. प्लास्टिकचा विघटनाचा कालावधी किती? हजारो वर्ष. प्रश्न 42. रिड्यूस म्हणजे काय? कमीत कमी वापर. प्रश्न 43. रियूज म्हणजे काय? पुन्हा उपयोग करणे. प्रश्न 44. रिसायकल म्हणजे काय? पुनर्चक्रीकरण. प्रश्न 45. रिकव्हर म्हणजे काय? पुन्हा प्राप्त करणे. प्रश्न 46. थर्मोकोल म्हणजे काय? थर्मोकोल म्हणजे पॉलीस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थांचे एक रूप होय. प्रश्न 47. खोके हाताळताना त्यातील वस्तूला इजा पोहोचू नये म्हणून ती आणखी एका आवरणात असते, ते म्हणजे थर्मोकोल. प्रश्न 48. 100°C पेक्षा अधिक तापमानावर थर्मोकोल कोणत्या अवस्थेत असते? द्रव. प्रश्न 49. थर्मोकोल थंड केल्यानंतर कोणत्या अवस्थेत रूपांतरित होते? स्थायू. प्रश्न 50. स्टायरीनमध्ये कोणते घटक असतात? कर्करोगजन्य घटक असतात. प्रश्न 51. थर्मोकोलच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना कोणता कर्करोग होण्याची शक्यता असते? रक्ताचा ल्युकेमिया व लिम्फोमा. प्रश्न 52. थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम करताना काय होते? स्टायरीनचा काही अंश अन्नपदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते. प्रश्न 53. खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना कोणते आजार होण्याची शक्यता असते? डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्थेचे आजार. प्रश्न 54. गर्भवती महिलांना स्टायरीन कोणता धोका संभवतो? गर्भपात होण्याचा धोका स्टायरीन पासून संभवतो. प्रश्न 55. द्रवरूप स्टायरीनमुळे कशाचा धोका असतो? त्वचा भाजण्याचा. प्रश्न 56. काचेचा शोध कोणत्या व्यापाऱ्याने लावला? फेनिशियन. प्रश्न 57. काच म्हणजे काय? काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी, टणक पण ठिसूळ पदार्थ. प्रश्न 58. सिलिकाला आपण टिंबटिंब असे संबोधतो. वाळू. प्रश्न 59. काचेचे प्रकार कोणते? सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच. प्रश्न 60. वाळू वितळण्यास किती तापमानाची गरज असते? 1700°C. प्रश्न 61. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात कशाचे तुकडे घालतात? टाकाऊ काचेचे. प्रश्न 62. टाकाऊ काचेचे तुकडे टाकल्यावर वाळू किती तापमानावर वितळते? 850°C. प्रश्न 63. सोडा लाईम काच कशाला म्हणतात? एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाहीत, तर एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप प्राप्त होते. याला सोडा लाईम काच म्हणतात. प्रश्न 64. काचेला हवा तसा आकार केव्हा देता येतो? काच तापवल्यानंतर मऊ होते तेव्हा काचेला हवा तसा आकार देता येतो. प्रश्न 65. काचेची घनता कशावर अवलंबून असते? घटक तत्वांच्यावर. प्रश्न 66. सिलिका काच कशाचा वापर करून
तयार केले जाते? सिलिकाचा. प्रश्न 67. सिलिका काचेवर कोणत्या गोष्टीचा परिणाम होत नाही? आम्ल आम्लारीचा. प्रश्न 68. प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी कोणती काच वापरली जाते? सिलिका काच. प्रश्न 69. बोरोसिलिकेट काच कशापासून तयार केली जाते? वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळवून. प्रश्न 70. औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? बोरोसिलिकेट काच. प्रश्न 71. अल्कली सिलिकेट काच कशापासून तयार केली जाते? वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. प्रश्न 72. पाण्यात विद्राव्य असणारी काच कोणती? अल्कली सिलिकेट काच. प्रश्न 73. अल्कली सिलिकेट काचेला काय म्हणतात? वॉटर ग्लास किंवा जलकाच. प्रश्न 74. शिसेयुक्त काच कशापासून तयार केली जाते? वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते. प्रश्न 75. शिसेयुक्त काचेचा उपयोग कशासाठी केला जातो? काचेचा उपयोग दिवे, ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. प्रश्न 76. प्रकाशीय काच कशापासून तयार केली जाते? वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. प्रश्न 77. प्रकाशीय काचेची गरज कशासाठी असते? चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगी बनवण्यासाठी. प्रश्न 78. निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? फेरस ऑक्साईड. प्रश्न 79. लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? कॉपर ऑक्साईड. प्रश्न 80. संस्कारित काचेपासून कोणती काच तयार केली जाते? स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच तयार केली जाते. प्रश्न 81. काच तयार करताना मिश्रण किती अंश सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते? 1500 अंश सेल्सिअस पर्यंत.